नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज रविवार आहे, म्हणजे सुट्टीचा दिवस. आज काही खास प्लॅन असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की कल्पना सायलीला विचारते की अस्मिता तिच्या मनातलं फक्त तुलाच सांगेल. सायली म्हणते, हो, तुम्हाला माहिती आहे का की आज अस्मिताताई कोणाला भेटायला गेल्या होत्या? कल्पना म्हणते, हो, तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलेली. सायली म्हणते, नाही, ते सचिन भाऊजीला भेटायला गेलेले. आता मित्रांनो, कल्पना भयंकर चिडते, कारण तिला वाटतं तिच्या मुलीने तिला फसवले. ती म्हणते, ही मुलगी कसली वेंधळी आहे गं, हिला कळत कसं नाही की जो माणूस तिला प्रेग्नंट असताना फसवू शकतो तो तिला आयुष्यभर फसवेलच. सायली म्हणते, हे मला पण पटतंय आई, पण हे अस्मिताताईंना अजिबात पटत नाही आहे. त्यांना असं वाटतंय की एकदा का बाळ आलं की ते त्यांचं वागणं सुधारतील आणि ते अस्मिताताईशीच एकरूप राहतील. आणि अस्मिताताईंनी पुन्हा सचिन भाऊजींना स्वीकारणं हे म्हणजे मला धोक्याची घंटा वाटते. इकडे चैतन्य अर्जुनला विचारतो की अजूनही तू सायली वहिनींना का सांगितलं नाही आहे साक्षीबद्दल? अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे तू हे सगळं का बोलतोयस, पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन आहे आणि ती गोष्ट कदाचित सायलीला आवडणार नाही. चैतन्य म्हणतो, म्हणजे? अर्जुन म्हणतो, थांब, मी तुला सगळा प्लॅन सांगतो. आणि अर्जुन त्याला एक प्लॅन सांगतो. मग चैतन्याच्या लक्षात येतं की अर्जुनने का नाही त्याला सांगितलं. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली झोपायला आलेले असतात. सायली म्हणते, तुम्हाला त्या फोनमध्ये काय मिळालं हो? अर्जुन म्हणतो, काय नाही, महिबतचे चॅट्स होते फक्त सिमेंट आणि कन्स्ट्रक्शनच्या बद्दल. सायली म्हणते, असं कसं शक्य होईल? अर्जुन म्हणतो, तू आता जास्त विचार करू नकोस, चल झोप. सायली झोपते. त्याच्यानंतर अर्जुन पटकन उठतो आणि म्हणतो, मी आत्ता जे काम करायचं ठरवलं ते आता करून घेतो पटकन. आता ती तन्वी नागराजला फोन करते. तन्वीकडे आता अजिबातच पैसे उरलेले नसतात. फाटकी झालेली असते एकदम. ती नागराजला म्हणते, बाहेरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करताना माझ्या नाकी 9 आले, तुम्ही बसा तिकडेच. अहो, तो आता हवालदार आहे ना, तो सारखा माझ्याकडे पैसे मागतोय, ज्याच्याकडे मी मोबाईल सोपवला होता ना तुमच्यासाठी तो. नागराज म्हणाला, मी सांगितलं होतं मला फोन द्यायला. तन्वी म्हणते, हे तुमचं बरं आहे, तिकडे राहून मजा करताय आणि मला इकडे कैद्यासारखं वागायला लागतंय. सतत सगळे प्रश्न विचारतात, कुठे जातेस, कधी येणार आहेस, काय करतेस, कशासाठी जातेस. एखाद्या कैद्यासारखंच आयुष्य झालं आहे माझं. नागराज म्हणतो, चल आता फोन ठेव, मला झोपू दे, एवढ्या रात्री कोण फोन करतं? इकडे अर्जुन महिपतला भेटायला आलेला असतो. अर्जुन म्हणतो, इतके दिवस एक हुकमाचा पत्ता लपवत होतास तू, मला कळला आहे तो. महिपत म्हणतो, ओ सुभेदार साहेब, तुम्हाला माझी एवढी आठवण येते का हो, की सारखं सारखं येता मला भेटायला? एकदा का जेलातून सुटलो मग आपली काय भेट नाही व्हायची, म्हणून तुम्ही येताय काय? अर्जुन म्हणतो, तुझी वकील आहे ना विशाखा प्रभूणे. महिपत म्हणतो, हां, तिचं काय झालं? अर्जुन म्हणतो, मला तिचा पत्ता कळला आहे. महिपत लगेच सावध होतो. अर्जुन म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाही आहे की तू पोलीस कोठडीत आहेस तरी पोलिसांना कॉपरेट करत नाही आहेस, त्यांना प्रश्नांची उत्तरं देत नाही आहेस. तू आता एकटाच आहेस जगात, तरीसुद्धा तुला काय प्रॉब्लेम होता बोलायला? ज्या अर्थी तू बोलत नाही आहेस आणि इथे खितपत पडला आहेस, त्या अर्थी बाहेर काहीतरी आहे जे तू लपवण्याचा प्रयत्न करतोयस. महिपत काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो की आता तुझा हुकमाचा पत्ता मला कळला आहे. आता तो इस्पिकचा एक काय की इस्पिकची राणी म्हणजेच साक्षी महिपत शिकरे. तुझी मुलगी साक्षी जिवंत आहे आणि तीसुद्धा पनवेलमध्ये. हो ना? ती कधी मेलीच नव्हती आणि तिचा 13वं तू असंच नाटक म्हणून घातलं होतंस. कॅमेरासमोर ढसाढसा रडला होतास, तेव्हा आमच्या डोळ्यात तू धूळ फेकलीस. पण आता तुझा पत्ता उघडा झाला आहे. तन्वी आता कंगाल झालेली असते, त्याच्यामुळे अश्विनला ती लगेच लालीलुचपत लावते. म्हणते, अरे मला ना जरा पार्लरला जायला पैसे हवे होते रे. अश्विन म्हणतो, पार्लरला जायला पण पैसे उरले नाहीत काय गं तुझ्याकडे? तन्वी म्हणते, अरे मी कुठे कमवते, माझ्याकडे कुठून येणार पैसे? अश्विन म्हणतो, मग एवढे दिले होते त्याचं काय झालं? तन्वी म्हणते, अरे ते कधीच संपले, आता मला पार्लरला जायला पैसे हवेत, जरा दिले असतेस तर बरं झालं असतं. अश्विन चिडून म्हणतो, ठीक आहे, उद्या सकाळी देतो तुला मी. इकडे महिपतची पूर्ण घाबरगुंडी उडालेली असते, नुसता थतपप करायला लागतो. तो म्हणतो की ही छोटी गोष्ट आहे का, जेलमध्ये कोणाची मृतदेह मॅनेज करणं, कोणाला तरी मारून टाकणं, असं कसं शक्य आहे? आणि तुम्हाला वाटतं हे असं खोटं खोटं रचलेलं तुम्ही अख्ख्या जगाला सांगाल? अर्जुन म्हणतो, हे खोटं नाहीच आहे, पण हे पण खरं आहे की महिपत हे मॅनेज करूच शकतो, महिपतकडून हे गोष्टी होऊच शकतात. अर्जुन म्हणतो, आता बघ ना, तिचं नाव घेतलं तेव्हाच तुझी किती थातरपापर झाली आहे. महिपत म्हणतो, माझी पोरगी गेली, आता तिच्या आठवणीतच मी थातरपापर होणार ना.
अर्जुन म्हणतो, मग तू शांत कसा होशील? मी सांगतो. तुझ्या मुलीचा फोटो दाखवू तुला? तो बघून तू शांत होशील. मग अर्जुन काल काढलेले फोटो दाखवतो. महिपतच्या लक्षात येतं की खरोखरच अर्जुनने साक्षीला बघितलेलं आहे. महिपत म्हणतो, अरे कोणती पण मुलगी साक्षीसारखी दिसणारी असू शकते, म्हणून काय ती साक्षीच आहे असं थोडी आहे. अर्जुन म्हणतो, महिपत तुला एक गोष्ट अजून कळली नाही का? अरे जेव्हा साक्षीला मी बघितलं होतं त्याच वेळी मी तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकलो असतो, माहिती आहे का तुला? पण मी नाही दिलं. का माहिती आहे? कारण मला तुझ्याकडे एक डील आहे. तो सांगतो की जर तुला हवं आहे की साक्षी जेलमध्ये जाऊ नये तर तुला हे कबूल करावं लागेल की नागराजने सुपारी दिली होती रविराज किल्लेदारला मारायला. त्याचा ॲक्सिडेंट तुला करवायला लावलं होतं त्याने. आणि तू तर स्मार्टच आहेस. तुला आणि तुझ्या मुलीचा ज्याच्यात फायदा होईल तेच तू काम करणार, हे मला गॅरंटी आहे. त्याच्यामुळे तू विचार कर आणि ठरव काय करायचं ते. आणि निघताना अर्जुन एक टोला लावतो महिपतला, जेवणातल्या मिठाबद्दल सांगितले तुम्हाला आता चांगलं जेवण मिळेल. अर्जुन नंतर चैतन्याला फोन करतो आणि त्याला सांगतो, मला कोणत्याही परिस्थितीत उद्या नागराजच्या केससाठी डेट हवी आहे. चैतन्य म्हणतो, उद्या? अर्जुन म्हणतो, हो, काहीही असू दे, मला उद्याच डेट हवी आहे. नंतर तो घरी जातो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही कुठे गेला होतात आणि काय टाळताय मला सांगायचं? अर्जुन म्हणतो, काही नाही गं, झोपूया. सायली म्हणते, पुन्हा तेच. सायली सरळ बॅग भरायला चालू करते आणि अर्जुनला सांगते, मी आश्रमात चालले, माझा पाठलाग करू नका. अर्जुन म्हणतो, अगं सायली, हे सगळं काय चालू आहे तुझं? आणि सायली अचानक धाडकन जागी होते. मित्रांनो, सायलीला हे स्वप्न पडलेलं असतं. ती दचकून जागी होते, पण म्हणते की मला हे कधीच फसवणार नाही, पण तरीसुद्धा मला हे असं स्वप्न कसं पडलं असेल. नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी लोळत पडलेली असते बेडवरती. अश्विन म्हणतो, अगं काय लोळत पडली आहेस, किती आळसपणा, जा उठ जरा, फ्रेश बिश हो. तुला असं बघून तर मला वाटतंय की मीच आजारी पडले. तन्वी कंटाळते ती आणि तिचं तोंड असं पडतं ना. ती म्हणते, शी बाबा, ह्याचं काय नुसतं जरासं काही उशिरा उठले तर ह्याची नाटकं चालू झाली. पण जाऊ दे, ह्याचं मन मारून तर मला चालणार नाही. उठतेच आणि ती तिच्या कपाटातून कपडे काढायला जाते. बघते तर कपाट इकडे तिकडे झालेलं असतं. तिच्या लक्षात येतं की इकडे कोणतरी आलं आहे. ती अश्विनला म्हणते, अरे तुला एखादी गोष्ट माझ्या कपाटातली हवी होती तर सांगायची ना मला, हे कशाला उपसाउपशी केली आहेस? अश्विन म्हणतो, अगं तुला गोष्टी सापडत नाहीत, मी माझ्या गोष्टी कशाला ठेवत जाऊ तुझ्या कपाटात? तन्वी म्हणते, अश्विनने जर नाही केलं तर कोण आलेलं मग इथे कपाटाची नासधूस करायला? आणि ती पटकन तिची पर्स बघते. त्या पर्समध्ये महिपतचा मोबाईलच नसतो. तन्वीच्या लक्षात येतं की कोणीतरी हा मोबाईल घेतला आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन नागराजला म्हणतो की तुझा हुकमाचा पत्ता जो घेऊन तू बसलायस ना, तो आता माझ्याकडे आला आहे, आता बघ कोर्टात कसा उघडतो मी. आणि नंतर मग महिपतला अर्जुन म्हणतो की तुझ्याशी जे मी काही ठरवलं आहे त्याच्यावर तू विचार केला आहेस ना, नाहीतर तुला काय होईल माहिती आहे ना. पण त्याआधीच महिपतने साक्षीला सावध केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तू आत्ताच्या आत्ता अशी गायब हो की पुन्हा कधी तू कोणाला दिसणार नाहीस. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ नवीन येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. बाय.